नमस्कार, मी गुगा तशी युधा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज काय सण आहे तर गुढीपाडवा आणि सगळ्यांना माहिती आहे आपल्या हिंदू वर्षाचा नववर्ष दिन साजरा केला जातो। घरोघरी गुढ्या उभारतात, गोडधोड जेवणाचा बेत आखला जातो। कोणी पुरणपोळ्या करतात, कोणी बासुंदी करतं, तर कोणी श्रीखंड करतं, तर कोणी अजून गुलाबजाम विविध विविध मिष्टान्नांनी हा सण साजरा केला जातो। आज असंच मी घरगुती श्रीखंड कसं करायचं आहे, मी श्रीखंडच बनवणार आहे। श्रीखंडपुरी सगळ्यांनाच आवडते, पण आपण नेहमी केशर किंवा केशर पिस्ता किंवा वेलचीयुक्त असं साधं पनीर खातो। तर मी आज तुम्हाला दोन प्रकारचं श्रीखंड दाखवणार आहे, एक स्ट्रॉबेरी श्रीखंड आणि एक ब्लूबेरी श्रीखंड। कसं करतात ते पाहू। आपल्याला जेव्हा श्रीखंड करायचं असतं तेव्हा आदल्या दिवशी तयारी करावी लागते। मी 2.5 लिटर दूध तापवलं आणि ते दूध तापवल्यावर कोमट झाल्यावर त्यात थोडंसं दह्याचं विरजण घालून दही लावलं आणि मग ते दही लागल्यावर संध्याकाळी एका फडक्यात बांधून टांगून ठेवलं। टांगून पूर्ण रात्रभर ठेवून त्याचा हा चक्का झाला, सगळं पाणी नितळायचं आहे, याला म्हणतात चक्का। आता हा चक्का आपल्याला अजिबात गाठी राहून देता कामा नये, तो मोडायचा असतो। तो कसा ते मी नंतर दाखवते। पण आपण जेवढा आता हा वजनी माझा झाला आहे 730 ग्रॅम, 2.5 लिटर दुधाचा माझा चक्का झाला आहे 730 ग्रॅम। आता मी दोन प्रकारचे फ्लेवर करणार म्हणून अर्धा अर्धा डिवाईड केला आहे। जेवढा चक्का असतो तेवढीच तुम्हाला साखर घ्यायची आहे। तुम्ही साखरेचा पाक करून घालू शकता किंवा पिठी साखर घालून ती विरघळून आपल्याला त्यात मिक्स करायचं आहे। पण त्याच्या आधी याच्यात घालायचे फ्लेवर कसे करतात ते मी दाखवते। ही असते ब्लूबेरी, मी ही छान मिठाच्या पाण्यातनं धुवून आधी काढली, आणि ही स्ट्रॉबेरी दोन्ही स्वच्छ मिठाच्या पाण्यातनं 15 ते 20 मिनटं किंवा तासभर ठेवली तरी हरकत नाही, स्वच्छ धुवून घ्यायची, कारण फवारे मारलेले असतात। मग आता काय करायचं आहे, आपल्याला ह्याचा पल्प करायचा आहे। तर मी मिक्सरला हे थोडंसं क्रश करणार, ज्यूस करायचं नाही। ज्यूस केलं तर काय होईल, त्याची चव, ह्याचे पीसेस पण लागले पाहिजे। तर रफली 1 मिनटं फिरून घेणार आणि मग तसंच याचंही करणार, आणि मग याच्यात थोडी साखर घालून आपल्याला ह्याचं पल्प तयार करून घ्यायचं आहे। मी दाखवते पुढची। आता मी स्ट्रॉबेरीचा पल्प करून घेतला आहे, कढई पॅन तापत ठेवली आहे, त्याच्यात हा पल्प टाकणार। कितपत आंबट गोड आहे बघून त्यातच थोडी साखर टाकून हे छान शिजवून घेणार, म्हणजे त्यातला आंबटपणा जाऊन थोडं असं मधासारखं चिकट होईल इथपर्यंत ते आपल्याला विरघळून घ्यायचं आहे। स्ट्रॉबेरीचा पल्प बारीक गॅसवर करून थंड करेपर्यंत पुढची प्रोसेस दाखवते मी। आता हा चक्का आहे, ह्याच्यात गाठी नको आहे, तर काय करायचं आहे, एक चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीतून हा चक्का असा एकजीव, म्हणजे त्यात सगळा हे करून घ्यायचं, स्मॅश हळूहळू, म्हणजे असा खाली चक्का ह्याच्यात येईल आणि यात गुठळ्या राहणार नाहीत। तो मी दोन्ही करून घेईन। मी आता चाळणीतनं मस्त गाळून घेतलं। आणखी एक तुम्हाला सांगते, जेव्हा ही चाळणी वगैरे जर चिकटलेलं असलं ना, तर त्याला दुधाने धुवून एका ग्लासात काढायचं आणि त्यात साखर, केशर आणि वेलची टाकली की तुमचं पियुष तयार होतं। मला झालं की मी तुम्हाला जमलं तर दाखवतेच। पियुष काय केलेलं, आधीच ह्याच्या मापा एवढी साखर घेऊन ती दळून ठेवली, ती ह्याच्यात आणि दुसरी साखर याच्यात। आता हे साखरेबरोबर पण छान मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी हे हळूहळू मिक्स करता करता आपला हे असं आता छान साखर आणि चक्का एकजीव झाला पाहिजे, हे करून घेते। आणि इथे मी पॅनवर हे ब्लूबेरी ती साखर टाकून करून घेते। आपलं ह्यात ब्लूबेरीचा हा पल्प तयार झाला, मी गॅस घालवला आहे। आता हे गरम टाकायचं नाही आहे, श्रीखंडात हे पूर्ण गार झाल्यावर आपल्याला मिसळायचं आहे। तर हे मी गार करायला ठेवते। आपलं हा चक्का तयार झाला आहे, साखर झालं, श्रीखंड झालं। आता तुम्ही यात केशर टाकलं
तर पिवळा रंग होईल, वेलची, केशर आणि ड्रायफ्रूट तर केशरी श्रीखंड होईल. पण आता आपण करतोय कुठलं, ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी. हे पल्प तयार करून घेतलेत. हा ब्लूबेरीचा पल्प आहे आणि हा स्ट्रॉबेरी. आता हे का शिजवायचं, तर त्यात ओलसरपणा असून टाकलं तर तुमच्या ह्याला श्रीखंड लवकर खराब होईल, पाणी सुटेल, पातळ होईल. जेव्हा आपण ही गोष्ट शिजवतो ना, तेव्हा ते टिकवण्यासाठी पण, म्हणजे प्रिझर्वेटिव्हचंही काम करणारच, पण ते टिकणार पण खूप दिवस. आता ही थंड झालेली आहे पूर्ण, ही मी यात टाकते आणि मिसळून घेते. हे बघा, हे स्ट्रॉबेरी मिसळलेलं आपला हे श्रीखंड स्ट्रॉबेरीचं तयार झालं. आणि हे ब्लूबेरी. आता काय करायचं आहे, ह्याच्यात केशर टाकायचं नाही, कारण केशर टाकलं तर त्याचा रंग बदलेल. आणि फक्त वेलची पूड मी 2 टाकते. आणि मी तुम्हाला म्हटलेलं ना की हे जेव्हा चाळणीला चिकटलेलं वगैरे हे श्रीखंड असतं, हे मी दुधात मिक्स काढलं आहे. ह्यात हे केशर टाकलं, यातही वेलची पूड टाकते आणि हे मिसळलं आणि थंड केलं की हे तुमचं पियुष तयार झालं. तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं तर थोडंसं श्रीखंड आधीच त्या दुधात घालून मिसळलं की तुमचं मस्त घट्ट असं पियुष. आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. हे पण आपल्याला सगळं मिसळून पहिलं फ्रीजमध्ये ठेवून गार करायचं आहे. मी कसं झालं ते तुम्हाला आधी दाखवते. किती सुंदर कलर आला आहे. ही ब्लूबेरी तुम्ही जर विकतचं आणायला गेलं तर आजकाल काय करतात माहिती आहे, केक करण्यासाठी जी इमल्शन मिळतात ना, त्याचा फ्लेवर पण असतो आणि रंगही येतो, ते टाकतात. त्यापेक्षा ही रिअल फ्रूट घालून तुम्ही केलेलं घरात अतिशय सुरेख लागतं. जरूर अशा पद्धतीने तुम्ही करू. मस्त झालं की नाही श्रीखंड, हे बघा तुम्हाला दिसेल. आत्ताच हे केलं आहे. हे तुम्ही आता फ्रीजमध्ये गार केल्यावर अजून ते घट्ट होईल. आणि मग तुमच्या जेवणाची रंगत नाही वाढली तर मला जरूर विचारा. हे बघा काय रंग आला आहे आणि स्वाद तर उत्तम असणार, कारण स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि ब्लूबेरी फ्लेवर, त्यामुळे त्या 2 स्वादाचं एक वेगळेपण तुम्हाला नक्कीच जेवणात आवडेल. हा पदार्थ बघा, एका श्रीखंडापासून आजकाल तुम्ही बाहेर पाहिलं तर श्रीखंड स्टुडिओमध्ये 32-32, 36-36 प्रकारचे श्रीखंड दिसतात. ते कसे बनवतात, तर याच पद्धतीने जो फ्लेवर हवा आहे, तुम्हाला पायनॅपल हवा आहे त्याचा पल्प करा साखरेत, त्याच्यानंतर तो घट्ट झाला तो मिसळा. आंब्याचं तर करतातच, आपल्या पूर्वीच्या आजीपासून आईपासून सगळ्यांपासून सणाला घरीच श्रीखंड करण्याची पद्धत होती. पण आता नोकरीच्या निमित्ताने लोकांना वेळ मिळत नाही, त्यामुळे जो तो रेडीमेड आणतो. पण जरूर एकदा करून बघा. घरचा स्वाद आणि विकतचं दोन्हीत काय फरक जाणवतो आहे. मला तरी हे इतकं आवडलं आहे बघून. आणि खाऊन तर आता आज माझा गुढीपाडवा एकदम जोरदार होणार. तुम्ही जरूर करा. तुमचाही गुढीपाडवा असाच लज्जतदार करा. माझ्या या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.